मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. जर तुम्ही आपला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला असेल आणि तुमच्या अर्जाचा स्टेटस त्या ठिकाणी पेंडिंग दाखवत असेल, तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आपल्या चॅनलवरती तुम्हाला असाच नवनवीन व्हिडिओ भेटत राहणार आहे. आता सर्वात पहिले तुम्ही नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन ओपन करा. तुमचा मोबाईल नंबर टाईप करा. मोबाईल नंबरवरती OTP जाणार. OTP फिलअप केल्यानंतर तुमच्या नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन ओपन होणार. त्यानंतर अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे. आता केलेले अर्ज यावरती क्लिक करा. केलेले अर्जावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही तुमच्या मोबाईलमधून स्वतःचाच अर्ज केला असेल, म्हणजे 1 ते 2 लाभार्थीचे नाव तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. आता ज्या लाभार्थीचे स्टेटस चेक करायचे आहे त्या लाभार्थीच्या नावावरती क्लिक करा. आता क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे इंटरफेस या ठिकाणी दिसणार आहे. वरती NYS नंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा ऑनलाईन रजिस्ट्रेशन नंबर दिसणार आहे. त्याखाली ग्रीन टॅबमध्ये SMS व्हेरिफिकेशन डन आणि त्यानंतर एडिटचं ऑप्शन दिलेलं आहे आणि त्याखाली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिटेड दाखवत आहे. आता तुमचा ही अर्ज अप्रूव्हल कधी होणार आणि अप्रूव्हल कसा होणार याची माहिती पहा. आता तुम्ही फॉर्म भरला आणि तुमचा स्टेटस पेंडिंग दाखवत आहे. तर शासनातर्फे एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे या संदर्भात. आता शासनातर्फे ग्राम स्तरावर एक समिती गठीत केली जाणार आहे आणि ते समिती तुमच्या फॉर्मला व्हेरीफाय करणार आणि प्रत्येक शनिवारी पात्र लाभार्थ्यांची यादी ग्रामपंचायतवरती प्रसिद्ध केली जाणार आहे. आता तुम्ही या ऑनलाईन फॉर्म फिलअप केलेला आहे, म्हणजे ऑनलाईन फॉर्म सबमिट केला आहे. जे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला आहे त्यामागच्या हमीपत्र आणि तसेच जे जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेलं आहे ते सर्व डॉक्युमेंट अटॅच करून तुम्ही अंगणवाडी सेविका किंवा ग्रामसेवकाकडे तुमचा हा फॉर्म जमा केलेला असेल, तर त्या फॉर्मवरती ते समिती व्हेरिफिकेशन करणार. व्हेरिफिकेशन नंतर जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असेल तर तुम्हाला पात्रच्या लाभार्थी यादीमध्ये ते ठेवणार आहे. आणि तसेच जर तुम्ही पात्र असेल या योजनेसाठी तर तुमच्या यादी त्या ठिकाणी प्रत्येक शनिवारी लागणार आहे. आणि जर त्या यादीमध्ये म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. आणि पुढच्या महिन्यात म्हणजे 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान तुमच्या बँक खात्यात थेट DBTच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 2 इन्स्टॉलमेंट म्हणजे जुलैच्या 1 आणि ऑगस्टच्या 2 अशा प्रकारे 2 महिन्याचे इन्स्टॉलमेंट म्हणजे 3000 रुपये क्रेडिट केले जाणार आहे. तर या ठिकाणी तुमचा फॉर्म पेंडिंग दाखवत आहे, याच्या काही घेणं देणं नाही. तुमचा फॉर्म जे तुम्ही ऑफलाईन फॉर्म आहे तुमच्या ते अंगणवाडी किंवा ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा केलेली असेल तर त्यावरती आता चौकशी होणार आहे आणि ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. आणि त्या व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जर तुम्ही पात्र असेल तर तुमच्या यादीत या ठिकाणी पात्र यादी लागणार आहे आणि नाव असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या इन्स्टॉलमेंट मिळण्यास सुरुवात होणार आहे. तर अशा प्रकारचा हा महत्त्वाचा अपडेट आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.